नमस्कार. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला भारत देशात दोन राज्यांनी मोठा झटका दिला. ते दोन राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रात भाजपचा आणि महायुतीचा पराभव का झाला तर त्याची दोन प्रमुख कारणं होती. एक, महाराष्ट्रात खूप वेगानं चाललेला जरांगे फॅक्टर आणि दुसरा, मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात झालेलं पक्ष फोडाफोडीचं राजकारण जे कुठंतरी निष्ठावंत लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांनी भाजप आणि महायुतीच्या विरोधात लोकसभेत मतदान केलं आणि त्याचाच फटका म्हणून भाजपचा आणि महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. आता या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजप आणि महायुती सरकारकडे म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तब्बल 6 महिन्यांचा कालावधी होता, ज्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचं होतं. या 6 महिन्याच्या कालावधीत त्यांना आपली प्रतिमा सुधारायची होती. महाराष्ट्रात वेगानं सुरू असलेला मराठा